नमस्कार मित्रांनो, TET आणि CTETमध्ये मराठी व्याकरणामधील अलंकार या भागावरील आपण 100 बहुपर्यायी प्रश्नांचा महासराव घेऊन येत आहोत. यामध्ये आपण प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर स्पष्टीकरणासह घेणार आहोत, त्यामुळे आपला थोडा वेळ वाचेल. चला तर सुरू करूया. मग प्रश्न पहिला, आईसारखी मायाळू आईच या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे अनन्वय अलंकार. कारण येथे आई या उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसल्यामुळे तिची तुलना स्वतःशीच केलेली आहे. पुढील प्रश्न, नयन कमल हे उघडीत जा या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे रूपक. कारण येथे नयन आणि कमळ हे दोन वेगळे नसून एकरूप आहेत असे दर्शवले आहे. प्रश्न 3, तिचे चालणे म्हणजे जणू हत्तीची चाल या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे उत्प्रेक्षा. कारण वाक्यामध्ये जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. प्रश्न 4, कमलाचे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे व्यतिरेक. येथे मुख हे चंद्र याच्यापेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले आहे. उपमेय उपमानापेक्षा जेव्हा श्रेष्ठ दाखवतात तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. पुढील प्रश्न, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? योग्य उत्तर आहे यमक. या काव्यपंक्तीमध्ये चरणाच्या शेवटी घडो पडो असे यमक जुळणारे शब्द आहेत. पुढील प्रश्न, गडद निळे जल भरून आले या वाक्यात कोणता अलंकार आहे? आणि योग्य उत्तर आहे अनुप्रास. कारण या वाक्यामध्ये ग आणि द या वर्णाची वारंवार पुनरावृत्ती होऊन नादमयता निर्माण झालेली आहे. पुढील प्रश्न, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे श्लेष. येथे मित्र हा एकच शब्द दोन अर्थ निघतात, सूर्य आणि सोबती, त्यामुळे येथे श्लेष अलंकार होतो. पुढील प्रश्न, झाले बहु होतील बहु पण या सम हाच या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे अनन्वय. कारण येथे वर्णलेल्या घटकाची तुलना करण्यासाठी जगात इतर कोणतीही वस्तू किंवा घटक नसल्याने त्याची तुलना स्वतःशीच केलेली आहे, म्हणून हा अनन्वय अलंकार होय. प्रश्न 9, सावळा ग रामचंद्र जणू सावळाच चंद्र या ओळीमधील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे उत्प्रेक्षा. रामचंद्राचा सावळा रंग हा जणू काही सावळ्या चंद्रासारखाच आहे अशी कल्पना केलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथे जणू या शब्दाचा वापर केलेला आहे, त्यामुळे उत्प्रेक्षा हा अलंकार स्पष्ट होतो. प्रश्न 10, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या प्रसिद्ध ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? तर यामध्ये दृष्टांत अलंकार आहे. लहानपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंगी, साखर यांचे सोपे आणि व्यावहारिक उदाहरण दिलेले आहे. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. प्रश्न 11, हे नयन नसत हे तर कमळाच्या पाकळ्या आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे अपनहुती अलंकार. येथे नयन म्हणजे डोळे या उपमेयाचा निषेध करून ते डोळे नाहीत असे सांगून ते कमळाच्या पाकळ्या आहेत असे म्हटले आहे. पुढील प्रश्न 12, तो कामधेनूच्या दुग्धापेक्षाही गोड बोलतो या वाक्यातील अलंकार सांगा. आणि योग्य उत्तर आहे व्यतिरेक. कारण कामधेनूच्या दुधापेक्षाही त्याचे बोलणे अधिक गोड आहे असे सांगून उपमेयाची अधिक प्रशंसा केलेली आहे. पुढील प्रश्न, श्रीकृष्ण नवरदेव शिशुपाल नवरी या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर या वाक्यात श्लेष अलंकार आहे. कारण नवरी या शब्दाचे दोन अर्थ निघतात, लग्न होणारी मुलगी आणि वर नसलेला. पुढील प्रश्न, बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील योग्य अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे अनुप्रास. कारण येथे ब या अक्षराची 5 वेळा पुनरावृत्ती झालेली आहे.
तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. आणि योग्य उत्तर आहे उपमा. मुखाची तुलना थेट चंद्रासोबत करण्यासाठी सारखे या साम्यवाचक शब्दाचा वापर केलेला आहे. पुढील प्रश्न 16. उंटावरचा शहाणा ही म्हण कोणत्या अलंकाराचे उदाहरण ठरू शकते? आणि योग्य उत्तर आहे व्याजस्तुती. येथे वरवर स्तुती केल्यासारखे भासते, परंतु प्रत्यक्षात त्यातून मूर्खपणा किंवा निंदा किंवा टीका केली आहे. पुढील प्रश्न. तळमळते मासोळी जशी पाण्याविना तळमळे यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये उपमा हा अलंकार आहे. व्याकुलतेची तुलना करण्यासाठी जशी या साम्यवाचक शब्दाचा वापर केलेला आहे. पुढील प्रश्न. काव्य गळती मने गळती जगी कली येता या पंक्तीतील अलंकार कोणता? तर यामध्ये यमक हा अलंकार आहे. या काव्यपंक्तीमध्ये चरणाच्या मध्यभागी आणि शेवटी गळती मळती यासारख्या ध्वनी असणाऱ्या अक्षरांचा मेळ साधलेला आहे. पुढील प्रश्न. देवाने सुदाम्याला सोन्याची नगरी दिली यात सोन्याची नगरी हे कशाचे उदाहरण आहे? तर हे अतिशयोक्ती याचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न. मुखाला चंद्राची उपमा दिली तेव्हा चंद्र लाजून ढगामागे लपला यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये व्यतिरेक अलंकार आहे. येथे मुखाचे सौंदर्य चंद्रापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे दाखवले आहे. पुढील प्रश्न. तुझे हे दात आहेत की हिऱ्यांच्या कळ्या या वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये संदेह हा अलंकार आहे. उपमेय कोणते आणि उपमान कोणते याबद्दल मनात संशय किंवा द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. आणि कीचा वापर आलेला आहे. जेथे मनाचा संभ्रम कायम राहतो तेथे संदेह अलंकार होतो. कमळ समजून मुंगा सुंदरीच्या मुखावर बसला या वाक्यातील अलंकार कोणता? तर या वाक्यामध्ये भ्रांतिमान हा अलंकार आहे. येथे भुंगाला सुंदरीच्या मुखाऐवजी खरेच कमळ असल्याचा पूर्ण भ्रम झाला होता. पुढील प्रश्न. घोर अंधार पडला पण तो मनात प्रकाश घेऊन चालला होता या वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये विरोधाभास हा अलंकार आहे. अंधार आणि प्रकाश या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी वाक्यात दाखवलेल्या आहेत. पुढील प्रश्न. कारण नसतानाही कार्य घडणे हे कोणत्या अलंकाराचे मुख्य गुणधर्म आहे? तर हे विभावना या अलंकाराचे गुणधर्म आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीचे मूळ आणि प्रत्यक्ष कारण उपस्थित नसतानाही त्याचे कार्य पूर्ण झालेले दाखवले जाते तेव्हा विभावना अलंकार होतो. पुढील प्रश्न. मेघ जणू काय गगनात नाचत आहेत या वाक्यातील अलंकार सांगा. यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार होतो. ढगांच्या हालचाली यासाठी जणू काही मानवी नृत्यच आहेत अशी कल्पना इथे केलेली आहे. पुढील प्रश्न. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीतील साम्यवाचक शब्द कोणता? तर यामध्ये गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. ज्या गावाला जायचे त्याचे रस्ते विचारू नये या नेहमीच्या म्हणीत कोणता प्रकारचा अलंकारिक अर्थ असतो? तर यामध्ये अन्योक्ती अलंकार अर्थ असतो. मूळचा विषय थेट उल्लेख न करता दुसऱ्या एखाद्या अप्रस्तुत विधानाचा किंवा म्हणीचा आधार घेऊन टोमणा मारलेला आहे. पुढील प्रश्न. तो इतका शूर आहे की डास बघून पळतो या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये व्याजस्तुती हा अलंकार आहे. सुरुवातीला शूर म्हणून स्तुती केली आहे, परंतु डासाला भिवून पळणे या विधानातून त्याची खरी भीती आणि ढोंग उघडे पडले आहे म्हणून ही व्याजस्तुती आहे. पुढील प्रश्न. पाणी न पिताच तो तृप्त झाला या वाक्यातील अलंकार कोणता? तर यामध्ये विभावना हा अलंकार आहे. तहान भागवण्यासाठी किंवा तृप्त होण्यासाठी पाणी पिणे हे मुख्य कारण आवश्यक असते, पण ते न करताच कार्य घडले आहे त्यामुळे विभावना अलंकार ठरतो. काटा माझ्या पायात रुतला पण आसू तिच्या डोळ्यात आले या ओळीतील अलंकार कोणता?
तर यामध्ये असंगती हा अलंकार आहे, कारण काटा टोचण्याची क्रिया एकाच्या पायात झाली आणि त्याचे फळ दुसऱ्यालाच मिळाले. घड्याळ टिकटिक करत चालत राहिले या निर्जीव वस्तूच्या वर्णनात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये चेतना गुणोक्ती हा अलंकार आहे, कारण घड्याळ ही निर्जीव वस्तू एखाद्या सजीवाप्रमाणे चालते असे इथे दर्शवले आहे. पुढील प्रश्न, जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न कोणत्या प्रकारचा अर्थ व्यक्त करतो? तर हा अर्थांतरण्यास व्यक्त करतो. पुढील प्रश्न, तुझे चालणे गजासारखे म्हणजेच हत्तीसारखे आहे, यात गज काय आहे? तर यामध्ये गज हे उपमान आहे. वाक्यामध्ये चालण्याची तुलना ज्या प्रसिद्ध किंवा मोठ्या गोष्टीची केली आहे ती गोष्ट म्हणजे हत्ती होय, आणि ज्याच्याशी तुलना केली त्याला उपमान असे म्हणतात. प्रश्न 34, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? तर यामध्ये अनुप्रास हा अलंकार आहे. पुढील प्रश्न, राजा राजवाड्यात राहतो या वाक्यात र या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे म्हणून कोणता अलंकार होतो? तर तो अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील प्रश्न, तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतल, या ओळीतील अलंकार कोणता? तर यामध्ये व्यतिरेक हा अलंकार होतो, कारण येथे परमेश्वराला आईपेक्षाही अधिक मायाळू आणि चंद्रापेक्षाही अधिक शांत दाखवून उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले आहे. प्रश्न 37, तिचे डोळे म्हणजे जणू नीळकमळ, या वाक्यातील अलंकार सांगा. तर या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा हा अलंकार होतो, कारण डोळे हे साधे डोळे नसून ते निळे कमळच आहे अशी कल्पना केलेली आहे. प्रश्न 38, हा आंबा म्हणजे जणू साखरेचा गोळाच, या वाक्यातील अलंकार कोणता? तर यामध्ये सुद्धा उत्प्रेक्षा हा अलंकार आहे. आंब्याची गोडी सामान्य नसून तो थेट साखरेसारखाच गोळा असावा अशी सुंदर शक्यता वर्तवली आहे. प्रश्न 39, गुरुजींचे बोलणे म्हणजे अमृतच, या वाक्यातील अलंकार ओळखा. यामध्ये रूपक अलंकार होतो, कारण गुरुजींचे शब्द हे उपमेय आणि अमृत उपमान यात कोणताच फरक न ठेवता दोन्ही एकच आहेत असे ठामपणे सांगितले आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, या प्रसिद्ध ओळीमध्ये अलंकार कोणता? तर यामध्ये रूपक अलंकार आहे, कारण देह आणि मंदिर तसेच आत्मा आणि परमेश्वर यांना वेगवेगळे न मानता थेट एकरूप मानले आहे. प्रश्न 41, ताजमहल एक जगती तोच आहे त्या समान, या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? तर यामध्ये अनन्वय अलंकार आहे, कारण ताजमहालसारखी भव्यता असलेली दुसरी वास्तू जगात कुठेही नाही असे दर्शवले आहे. प्रश्न 42, कुटुंब प्रमुख हा घरचा कणा असतो, या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये रूपक अलंकार आहे, कारण कुटुंब प्रमुख आणि घराचा पाठीचा कणा यांना दोन स्वतंत्र गोष्टी न दाखवता एकच रूप दिले आहे. पुढील प्रश्न, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, या वाक्यात कोणता अलंकारिक बोध दिसून येतो? तर यामध्ये अर्थांतरण्यास हा अलंकारिक बोध दिसून येतो. पुढील प्रश्न, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, या ओळीमधील अलंकार कोणता? तर यामध्ये चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो, कारण चाफा या वनस्पतीला मानवी भावना दिलेल्या आहेत. रडली समुद्राच्या समुद्र, या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये अतिशोक्ती हा अलंकार आहे. रडताना डोळ्यातून पाणी येणे सामान्य आहे, पण तिने रडून संपूर्ण समुद्र भरला आहे असे म्हणणे निसर्ग नियमाच्या पलीकडचे आहे, म्हणून हा अतिशोक्ती अलंकार आहे. पुढील प्रश्न, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हनुकाठी, यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये दृष्टांत अलंकार आहे. संताचा स्वभाव कसा असतो हे पटवून देण्यासाठी व्यावहारिक जीवनातील आणि वागणुकीतील उदाहरणे दाखले दिलेले आहेत.
प्रश्न 47. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण कोणत्या अलंकाराचे सूचक रूप आहे? तर ही अन्योक्ती या अलंकाराचे सूचक रूप आहे. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. प्रश्न 48. सूर्य मावळला आणि पक्षी घरट्याकडे निघाले यात निसर्गाचे सहज वर्णन असल्यामुळे तो कोणता अलंकार होईल? आणि उत्तर आहे स्वभावोक्ती. सायंकाळच्या वेळी निसर्गात घडणारी ही एक अत्यंत साधी, खरी आणि नियमित चालणारी क्रिया आहे. पुढील प्रश्न. जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून ते एकच आहेत असे दर्शवले जाते त्यावेळेस कोणता अलंकार होतो? तर त्यावेळेस रूपक अलंकार होतो. उपमेय आणि उपमान या दोघांमधील फरक पूर्णपणे नष्ट करून त्यांना एकरूप मानणे हा रूपक अलंकाराचा मुख्य नियम आहे. पुढील प्रश्न. जणू, काय, जेवी, गमे हे शब्द कोणत्या अलंकारात प्रामुख्याने वापरले जातात? तर हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारात वापरले जातात. पुढील प्रश्न. सारखा, सम, सदृश्य, गत हे साम्यवाचक शब्द कोणत्या अलंकारात येतात? तर हे साम्यवाचक शब्द उपमा या अलंकारामध्ये येतात. पुढील प्रश्न. सगळेच राजे शिवाजी महाराज होऊ शकत नाही कारण त्यांच्यासारखे तेच यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये अनन्वय अलंकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट कर्तृत्वाची तुलना करण्यासाठी जगात दुसरे कोणीही उपमान उपलब्ध नाही, म्हणून त्यांची तुलना त्यांच्याशीच केलेली आहे. त्यामुळे हा अनन्वय अलंकार होय. प्रश्न 53. हे हृदय नव्हे तर धगधगती भट्टी आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. तर योग्य उत्तर आहे अपनहोती. येथे हृदय या मूळ उपमेयाचा पूर्णपणे नकार किंवा निषेध करून त्या जागी भट्टी ह्या उपमानाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे हा अपनहोती अलंकार आहे. पुढील प्रश्न. तिच्या घरात भरपूर संपत्ती आहे तरीही ती दुःखी आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर या वाक्यात विशेषोक्ती आहे. सुख मिळण्याचे किंवा आनंदी राहण्याचे मुख्य कारण उपलब्ध असूनही कार्य घडलेले नाही. त्यामुळे. पुढील प्रश्न. औषधाशिवाय तो बरा झाला या वाक्यातील अलंकार ओळखा. यामध्ये विभावना हा अलंकार आहे. आजारातून बरे होण्यासाठी औषध घेणे हे मुख्य शास्त्रीय कारण आहे, परंतु ते कारण नसतानाही तो बरा झाला हे कार्य घडले म्हणून हा विभावना अलंकार आहे. पुढील प्रश्न. वरचेवर तो हसतो पण आतून तो रडतो या वाक्यातील अलंकार सांगा. तर या वाक्यामध्ये विरोधाभास आहे. हसणे आणि रडणे या दोन पूर्णपणे परस्पर विरोधी क्रिया एकाच व्यक्तीच्या बाबतीत एकत्र दाखवल्या आहेत. पुढील प्रश्न. खळबळ खळबळ नदी वाहते या वाक्यातील माधुर्यामुळे कोणता अलंकार होतो? तर यामध्ये अनुप्रास हा अलंकार होतो, कारण खळबळ या अक्षरांची लागोपाठ पुनरावृत्ती झालेली आहे. प्रश्न 58. एकच शब्द वाक्यातील दोन अर्थांनी वापरल्यास कोणता अलंकार होतो? त्यावेळेस श्लेष अलंकार होतो. प्रश्न 59. सुंदर मनाला सुंदर विचारच सुचतात या कोणत्या वर्णाची पुनरावृत्ती आहे आणि अलंकार कोणता? तर यामध्ये स वर्णाची पुनरावृत्ती आहे आणि अनुप्रास हा अलंकार होय. प्रश्न 60. ज्या गोष्टीचे वर्णन करायचे आहे त्याला काय म्हणतात? त्याला उपमेय असे म्हणतात. प्रश्न 61. ज्या वस्तूशी तुलना करायची आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला उपमान असे म्हणतात. प्रश्न 62. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनाचा अंग या ओळीतील अलंकार ओळखा. तर या ओळीमध्ये दृष्टांत अलंकार होतो. सज्जन माणसाचे संपूर्ण जीवन आणि विचार कसे पवित्र असतात हे समजण्यासाठी संतांनी चंदनाच्या झाडाचे अतिशय सुंदर आणि सोपे व्यावहारिक उदाहरण दिलेले आहे. प्रश्न 63. झाडे गदागदा हलत होती आणि पक्षी किलबिलाट करत होते. निसर्गाच्या या स्वाभाविक वर्णनात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये स्वभावोक्ती अलंकार आहे. पुढील प्रश्न.
तो एवढा मोठा खेळाडू आहे की साधी धावही घेऊ शकत नाही. यात कोणता अलंकार लपलेला आहे? तर यामध्ये व्याजस्तुती हा अलंकार लपलेला आहे. खेळाडू मोठा असून सुद्धा त्याला धाव करता येत नाही हे सांगणे म्हणजे कमकुवतपणा दाखवला आहे, म्हणून हा व्याजस्तुती अलंकार आहे. प्रश्न 65. घराचे छप्पर उडाले तरी तो शांत बसला होता. यात छप्पर उडणे ही कोणती अलंकारिक रचना आहे? तर ती विशेषोक्ती आहे. पुढील प्रश्न 66. डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन ती जणू चालती बोलती गंगा वाटत होती. यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये जणू हा शब्द आल्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार आहे. तुझा चेहरा म्हणजे पूर्णचंद्रच या वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये रूपक अलंकार आहे. चेहरा हे उपमेय आणि पूर्णचंद्र हे उपमान यांच्यात कोणतीही तुलना न करता ते साक्षात एकच रूप आहेत असे ठामपणे सांगितले आहे. प्रश्न 68. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार सांगा. तर या वाक्यामध्ये रूपक अलंकार आहे. लहान मुले आणि ओल्या मातीचा गोळा यांच्यातील साम्य इतके जवळचे दाखवले आहे की दोन्ही एकच वाटतात. प्रश्न 69. अर्जुनाचा बाण सुटला आणि शत्रूचे शिर धडावेगळे झाले. या जलद क्रियेच्या वर्णनात कोणता अलंकार आहे? यामध्ये अतिशयोक्ती आहे. बाण सुटणे, शत्रू मरणे यात काळाचा कोणताही फरक न दाखवता अत्यंत वेगवान आणि फुगून केलेली वर्णने यामध्ये आढळते. प्रश्न 70. हा आंबा नाही हे तर अमृत आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये अपनहुती हा अलंकार आहे. प्रश्न 71. पाहुणा म्हणून आलेला पाऊस घर सोडून जाईना. यात पावसाला मानवी रूप दिल्यामुळे कोणता अलंकार आलेला आहे? तर तो आहे चेतना गुणोक्ती अलंकार. पुढील प्रश्न. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या म्हणीत माणसाच्या स्वभावावर अप्रत्यक्ष टीका केली असल्यास तो कोणता अलंकार ठरतो? तर तो अन्योक्ती अलंकार ठरतो. प्रश्न 73. ज्ञानेश्वरांची वाणी अमृतापेक्षाही गोड होती या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये व्यतिरेक अलंकार आहे. कारण जगात सर्वात गोड किंवा पवित्र अमृतच मानले जाते, पण माऊलींची वाणी त्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाची होती असे वर्णन आहे. प्रश्न 74. मना सज्जना भक्तिपंथेची जावे या ओळीत चरणाच्या शेवटी येणाऱ्या नादसाम्यामुळे कोणता अलंकार होतो? तर त्यामुळे यमक हा अलंकार होतो. सगळेच सोने चकाकणारे नसते या सामान्य विधानातून मोठा अर्थ व्यक्त होतो. हा अलंकार कोणता आहे? तो आहे अर्थांतरन्यास. बाह्य रूपावरून माणसाची पारख करू नये हा विशेष विचार पटवून देण्यासाठी सगळेच चकाकणारे सोने नसते हे सार्वत्रिक सत्य किंवा नियम मांडलेला आहे. प्रश्न 76. पोटापुरता पसा पाहिजे जास्त नको या वाक्यात प वर्णाची पुनरावृत्ती असलेला अलंकार कोणता? तर तो आहे अनुप्रास अलंकार. प्रश्न 77. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहिले या अतिरंजित वर्णनात कोणता अलंकार आहे? तर तो आहे अतिशयोक्ती अलंकार. ते सूर्यनारायण आहेत की साक्षात अग्निदेव या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर या वाक्यात ससंदेह अलंकार आहे. पुढील प्रश्न. मालाची चोरी झाली पण पकडला गेला भलताच माणूस या विसंगतीमध्ये कोणता अलंकार आहे? तर यामध्ये असंगती हा अलंकार आहे. प्रश्न 80. दिवा विझला आणि खोलीत अंधार पसरला या नैसर्गिक आणि साध्या वर्णनात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये स्वभावोक्ती हा अलंकार आहे. प्रश्न 81. कापूस पांढरा शुभ्र असतो या साध्या वाक्यात उपमा किंवा रूपक नसल्यामुळे त्याला काय म्हणतात? याला अलंकाराचा अभाव किंवा साधा अर्थ असे म्हणतात. माझा भाऊ म्हणजे साक्षात कुंभकर्णच आहे
या वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये रूपक अलंकार आहे. प्रश्न 83, ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे घर या प्रसिद्ध ओळीत कोणता अलंकार आहे? तर यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार आहे, कारण जणू हा शब्द आलेला आहे. प्रश्न 84, हत्तीसारखा अवाढव्य देह तिचा नवरा यात कोणता अलंकारिक दोष किंवा विनोद आहे? तर यामध्ये उपमा आहे. नवऱ्याच्या अवाढव्य शरीराची किंवा जाडेपणाची थेट तुलना हत्तीच्या शरीराशी केलेली आहे आणि त्यासाठी सारखा हा शब्दाचा वापर केलेला आहे. प्रश्न 85, तो इतका कंजूस आहे की घरातल्या माशीचाही खर्च वाचवतो. या वाक्यातील अलंकार सांगा. आणि योग्य उत्तर आहे अतिशयोक्ती. पुढील प्रश्न, तुझ्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरला आहे. या कीर्तीला सुगंधाची उपमा देणारा कोणता अलंकार आहे? तर तो आहे रूपक अलंकार. पुढील प्रश्न, झाले बहु परी या सम हाच ही ओळ कोणत्या राजाच्या किंवा व्यक्तीच्या वर्णनासाठी वापरली तरी अलंकार कोणता ठरेल? तर तो अनन्वय अलंकार ठरेल. सुवर्ण या शब्दाचे एकाच वाक्यात सोने आणि चांगले वर्ण असे 2 अर्थ निघाल्यास कोणता अलंकार होईल? तर तो श्लेष अलंकार होईल. प्रश्न 89, सागर आणि आकाश यांच्यात साम्य शोधणे कठीण, कारण सागरासारखा सागरच यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये अनन्वय अलंकार आहे. पुढील प्रश्न, नव्या युगाचे गाणे गाऊया या वाक्यात नाद आणि लय आल्यामुळे कोणता शब्दालंकार होतो? तर यामध्ये अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील प्रश्न, प्रश्न 91, रामाने रावणाला मारले या ऐतिहासिक घटनेच्या वर्णनात सामान्यतः कोणता अलंकार नसतो? याचे योग्य उत्तर आहे अलंकार रहित ऐतिहासिक सत्य, कारण यामध्ये कोणतीही रंजकता नाही, कल्पना नाही आणि त्यामुळे हे अलंकार रहित वाक्य मानले जाते. प्रश्न 92, तो वेडा नाही तो तर अतिशहाणा आहे या उपरोधिक वाक्यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये व्याजस्तुती आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 93, अभ्यास न करता तो वर्गात पहिला आला या अशक्य वाटणाऱ्या विधानात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये विभावना हा अलंकार आहे, कारण वर्गात पहिला येण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणे हे मुख्य आवश्यक असते. ते कारण अनुपस्थित असतानाही कार्य तंतोतंत पार पडले ही विभावना आहे, म्हणून हा विभावना अलंकार आहे. पुढील प्रश्न, आईचे प्रेम म्हणजे जणू स्वर्गातील अमृत या वाक्यातील अलंकार ओळखा. तर यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार आहे, जणू हा शब्द आलेला आहे त्यामुळे. पुढील प्रश्न, त्याचे बोलणे ऐकून दगडही रडला या निर्जीव वस्तूवर मानवी भावना दाखवणाऱ्या वाक्यात कोणता अलंकार होतो? आपणा सर्वांस माहीत आहे त्यामध्ये चेतना गुणोक्ती अलंकार होतो. पुढील प्रश्न, तुझे डोळे 2 पाखरे आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यामध्ये रूपक अलंकार आहे, कारण डोळे आणि पाखरे यांची तुलना किंवा भेद न करता ते दोन्ही एकच आहे असे इथे दाखवलेले आहे. प्रश्न 97, जसे गुरु तसे शिष्य या वाक्यात कोणते अलंकारिक साम्य दिसून येते? तर या वाक्यामध्ये उपमा दिसून येते, कारण इथे जसे तसे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. पुढील प्रश्न, तो इतका श्रीमंत आहे की सोन्याच्या ताटात जेवतो या वाक्यातील अलंकार सांगा. तर या वाक्यामध्ये अतिशयोक्ती आलेली आहे. पुढील प्रश्न, चंद्र आणि मुख या दोन्ही काहीच फरक नाही असे मानणे म्हणजे कोणता अलंकार? तर तो म्हणजे रूपक अलंकार. आणि शेवटचा 100वा प्रश्न, कावळा कधीही हंस होऊ शकत नाही या विधानातून कोणता अलंकारिक बोध होतो? तर यातून अर्थांतरन्यास या अलंकाराचा बोध होतो.